कॅपराऊंड 3चं जे अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर झालं आहे आणि सगळ्यांच्या मनातला प्रश्न की आता खरंच बेटरमेंट करून कॅपराऊंड 4ला पार्टिसिपेट केलं पाहिजेत का, की फ्रीज करून ते मिळालेलं जे कॉलेज आहे त्याचं जाऊन ॲडमिशन घ्यायला पाहिजेत. तर या सगळ्या प्रश्नांची जी उत्तर आहेत म्हणजे कॅपराऊंड 3चं अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर पुढची स्टेप काय करायची आहे प्रत्येक कॅटेगरीच्या मुलांनी ती मी आजच्या या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, फ्रीज करायला पाहिजेत, बेटरमेंट करायला पाहिजेत, कॅपराऊंड 4ला जाण्याचे फायदे काय, तोटे काय, हे सगळं डिटेलमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे. जशी ही अलॉटमेंट डिक्लेअर झाली ना, आता उद्यापासून तुम्हाला ना कॉलेजकडून कॉल यायला स्टार्ट होतील की तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ नका, ॲडमिशन करून टाका, पुढच्या राऊंडला काही नाही मिळालं तर सीट कॅन्सल होईल. म्हणजे कॅपराऊंड 2ला सुद्धा हेच झालं होतं. म्हणजे काय करायची, जी काही थोडीफार जी काही कॉलेजेस आहेत ना, पालकांना कॉल करून सांगायचे की तुम्हाला सीट कॅन्सल होते पुढच्या राऊंडला काय. लक्षात ठेवा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या एकतर अफवा आहेत. म्हणजेच काय, एक गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की ॲट अ टाईम तुमच्याकडे फक्त एक कॉलेज शिल्लक असणार आहे. म्हणजेच काय, समजा कुठल्याही कॉलेज राऊंडमध्ये तुम्हाला जर नवीन कॉलेज मिळालं तर मागची सीट आहे ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे. आणि कुठल्याही राऊंड म्हणजे पुढच्या राऊंडमध्ये समजा तुम्हाला एकही कॉलेज मिळालं नाही तर जी काही मागच्या रिसेंट कॅपराऊंडची जी सीट आहे ती तुमच्याकडे राहणार आहे. त्यामुळे जर कोणतं कॉलेज तुम्हाला सांगत असेल की या कॅपराऊंड 3 नंतर या लवकर या आणि फ्रीज करून टाका वगैरे, असं काही करू नका. लक्षात ठेवा, आपल्याकडे जी मागची सीट आहे ती सेफ असते. कॉलेजवाले काहीही सांगू देतात रूल्स की हे नाही आहे ते नाही आहे वगैरे, त्यांना सांगा की आम्ही अजून सुद्धा ट्राय करणार आहोत किंवा वगैरे. कारण का हे झालं असं की मागच्या कॅपराऊंडला ना भरपूर पेरेंट्सला वगैरे ना या कॉलेजवाल्यांनीच कॉल्स करून सांगितले की CET-ने यावर्षी रूल चेंज केले, तुम्ही फ्री ॲडमिशन घेऊन टाका, पुढच्या राऊंडला जाऊ नका. त्यामुळे ह्या गोष्टी मी सांगतोय. आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, आता तुमचं लवकरच फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टार्ट होते. मग आता जसं हे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टार्ट होते ना, मग मी काय केलेलं आहे की माझ्या यूट्यूब चॅनलवरती तरी बऱ्यापैकी जो कंटेंट आहे तो सगळा आपला म्हणजे CET, जी नेक्स्ट इयरची CET असेल, बोर्ड्स असेल, याच्यावरती स्टार्ट होतो. मग तुमच्याशी कनेक्ट राहण्यासाठी मी काय करतोय, यावेळी ना इन्स्टावरती एक पेज मी स्टार्ट करतोय ज्याच्यामध्ये फर्स्ट इयर इंजिनिअरिंग रिलेटेड कोडिंगचं काही मटेरियल असेल, फ्री रिसोर्सेस असेल, त्यानंतर रील्समध्ये तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगची कोडिंग, CGPA कसा मेंटेन करायचा आहे या रिलेटेड सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ती त्यावरती मी पोस्ट करेल. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या इन्स्टा पेजची लिंक दिले, त्याला नक्की कनेक्टेड राहा, जेणेकरून फर्स्ट इयरमध्ये सुद्धा तुम्हाला जे काही गायडन्स असेल ना तो सगळा मी त्यावरती अपडेट करत जाईल. ठीक आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये त्या इन्स्टा पेजची लिंक दिले, त्याला नक्की फॉलो करा. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. आता कॅपराऊंड 3चं अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर पहिल्यांदा पुढचं जे टाइम टेबल आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता CET सेलने काय केलं आहे तर तुम्हाला 4 दिवसांचा वेळ दिला आहे. म्हणजे 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या 4 दिवसांच्या पिरियडमध्ये तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये फ्रीज किंवा बेटरमेंट करायचं आहे. जर फ्रीज केलं तर या 4च दिवसांमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे आणि बेटरमेंट करायचं असेल तर या 4 दिवसांमध्ये करू शकता. त्यामुळे तुम्हाला 4 दिवसांचा वेळ आहे. याचं तुम्हाला टाइम टेबल हे थोडक्यात सांगतो की 25 ते 28 ऑगस्टचा टाईमलाईन आहे कॅपराऊंड 4 पूर्वी. ठीक आहे, म्हणजे फ्रीज आणि बेटरमेंट करण्यासाठी. आता पहिली जी कॅटेगरी आहे ती ऑटो फ्रीज झालेल्या मुलांसाठी. म्हणजेच काय होतं तर या कॅपराऊंडमध्ये ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरला होता त्याच्यात समजा पहिल्या 6 ऑप्शन्समधला एखादं कॉलेज ज्या विद्यार्थ्यांना मिळालं तर त्यांचं ऑटो फ्रीज होतं. ठीक आहे, भरपूर मुलांचं ऑटो फ्रीज होतं. कारण का काय होतं, जे टॉपर्स असतात स्पेसिफिकली त्यांच्यासाठी, कारण का त्यांना ऑप्शन्सच जास्त नसतात, त्यामुळे त्यांचं ऑटो फ्रीज या राऊंडला नक्की झालं असेल. मग ज्या मुलांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे त्यांनी काय करायचं आहे तर या 4 दिवसांपूर्वी म्हणजे 28 ऑगस्ट पूर्वी कॉलेजला रिपोर्ट करायचं आणि ॲडमिशन तिथं जाऊन कन्फर्म करायचं. ठीक आहे, आता ॲडमिशनला जाताना कोणते डॉक्युमेंट्स लागतात, फी कशी पे करायची, मी ऑलरेडी या टॉपिकवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती वगैरे असेल, प्रिव्हियसली मला वाटतं दुसराच व्हिडिओ असेल तो. ठीक आहे, मी ऑलरेडी बनवला आहे, तो सगळा नीट बघा. तिथं जाऊन काही घाईगडबड नको. मात्र ज्यांचं ऑटो फ्रीज झालं आहे त्यांनी 28 ऑगस्टला जाऊन तुम्हाला तिथं जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं. ॲडमिशनला जाण्याआधी फक्त लॉग इनमध्ये चेक करा काही इनकम्प्लीट स्टेप वगैरे नाही आहे ना, किंवा फर्स्ट टाईम ज्यांना अलॉटमेंट झाले त्यांना ते सेल्फ व्हेरिफिकेशन कंपल्सरी करावे लागतं, 1000 रुपये पे करावे लागतात आणि मगच रिपोर्टिंग करावं लागतं. त्यामुळे लॉग इनमध्ये सगळं क्लिअर आहे की नाही ते चेक करा आणि त्यानंतर 28 ऑगस्ट पूर्वी जाऊन ॲडमिशन तिथं कन्फर्म करायचं. हे पहिल्या प्रकारचे विद्यार्थी. आता दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत की ज्यांना कॅपराऊंड 3ला पहिल्यांदा कॉलेज अलॉट झाले. म्हणजेच काय, त्या मुलांना कॅपराऊंडला 1ला फॉर्म भरला होता, कॉलेज अलॉटमेंट नाही झालं. कॅपराऊंड 2ला फॉर्म भरला होता, त्यांना पण तिथं पण अलॉटमेंट नाही झालं. आणि कॅपराऊंड 3ला फर्स्ट टाईम त्या मुलांना कॉलेज अलॉटमेंट झाले. मग अशा मुलांसाठी काय करायचं, पहिली गोष्ट तुम्ही काय करायचं, तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे. म्हणजे ज्यांना कॅपराऊंड 3ला फर्स्ट टाईम कॉलेज अलॉटमेंट झाले त्यांना CET सेलच्या लॉग इनमध्ये जायचं आहे. आपल्या सेल्फ व्हेरिफिकेशनच्या ज्या काही 4 स्टेप्स इनकम्प्लीट दिसत असतील त्या कंप्लीट करायच्या आहेत.
फ्रीज किंवा बेटरमेंट ऑप्शन निवडायचं आहे 28 ऑगस्टपूर्वी आणि तुम्हाला 1,000 रुपये सीट एक्सेप्टन्स फी पे करायचे आहे आणि जे करंट अलॉटमेंटचं सीट एक्सेप्टन्स लेटर आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि जर फ्रीज केलं तर ॲडमिशन 28 ऑगस्टपूर्वी कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे, जर बेटरमेंट केलं तर तुम्ही कॅप राऊंड 4ला पार्टिसिपेट करू शकता. ठीक आहे, हे ज्यांना फर्स्ट टाईम कॉलेज अलॉटमेंट झाले त्या मुलांसाठी. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे ज्यांना कॅप राऊंड 3ला बेटरमेंट मिळाले. बेटरमेंट इन द सेन्स काय, तर बेटरमेंट म्हणजे त्या मुलाला कॉलेज चेंज झाले किंवा त्याची ब्रँच अपग्रेड झाले मग बेटरमेंट होते. ठीक आहे, मग ज्या मुलांना कॅप राऊंड 3ला बेटरमेंट झाले आहे कॉलेज आणि ब्रँचमध्ये त्या मुलांसाठी काय करायचं आहे, लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्हाला बेटरमेंटमध्ये नवीन कॉलेज किंवा ब्रँच मिळालेली असेल त्यावेळी तुमचं प्रिव्हियस जे कॉलेज होतं कुठल्याही कॅप राऊंडचं 1 किंवा 2चं ते ऑटो कॅन्सल्ड झाले. ठीक आहे, ऑटो कॅन्सल झाले. आता तुमच्याकडे चॉईसेस नाही की मागचं कॉलेज घेऊ की आत्ताचं घेऊ. ठीक आहे, त्यामुळे मागचं कॉलेज तरी तुमच्या हातातून गेलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, समजा ओके तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जायचं आहे आणि तिथं सुद्धा एक इनकम्प्लीट स्टेप दिसत असेल आणि तिथं तुम्हाला ती इनकम्प्लीट स्टेप जी आहे अशा प्रकारची गिव्ह सीट एक्सेप्टन्स ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 3 ओके इथे इनकम्प्लीट स्टेप दिसत असेल त्यावरती क्लिक करा. तिथं तुम्हाला फ्रीज किंवा बेटरमेंट निवडायचे ऑप्शन दिले आहेत. ठीक आहे, आता फ्रीज निवडायचं का बेटरमेंट मी ते पुढं सांगेल. ठीक आहे, बघ जर तुम्ही फ्रीज निवडलात तर तुम्हाला 28 ऑगस्टपूर्वी जाऊन त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल आणि जर बेटरमेंट केलात तर कॅप राऊंड 3ची सीट जी आहे ती तुमची सेफ आहे, रिझर्व आहे. तुम्ही कॅप राऊंड 4ला पार्टिसिपेट करू शकता आणि परत 1,000 रुपये पे करण्याची काहीही गरज नाही. ठीक आहे, इन केस तुम्ही कॅप राऊंड 4ला गेलात, कॅप राऊंड 4ला तुम्हाला एखादी नवीन सीट मिळाली तर कॅप राऊंड 3ची सीट तुमची कॅन्सल होईल आणि कॅप राऊंड 4ची सीट फायनल असेल तिथं जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागणार. आणि दुसरं आहे ते म्हणजे काय, कॅप राऊंड 4ला समजा एकही सीट मिळाली नाही तर तुम्ही कॅप राऊंड 3ची जी सीट आहे ती सेफ आहे, तिथं जाऊन तुम्ही ॲडमिशन घेता येतं. ठीक आहे, हे होतं ज्या मुलांना बेटरमेंट मिळालेली आहे कॅप राऊंड 3ला त्या मुलांसाठी. आता नेक्स्ट जी कॅटेगरी आहे की ज्या विद्यार्थ्यांना नो बेटरमेंट इन कॅप राऊंड 3 आहे म्हणजे प्रिव्हियस कॅप राऊंडचं जे कॉलेज आहे ते सेफ आहे अशा मुलांसाठी काय, आता ही जी कॅटेगरी आहे ना मोस्टली मुलांची हीच कॅटेगरी आहे. तर लक्षात ठेवा ज्यावेळी आत्ता तुम्हाला बेटरमेंट मिळाली नाही याचा अर्थ जी मागच्या रिसेंट कॅप राऊंडची सीट होती कॅप राऊंड 2 किंवा 1ची ती तुमची सेफ आहे. ओके, त्यावरती तुम्ही पुढच्या राऊंडला सुद्धा पार्टिसिपेट करू शकता. त्यामुळे एक लक्षात ठेवा की मागच्या जे कॅप राऊंडची सीट होती रिसेंट कॅप राऊंडची अलॉटमेंट ती तुमची सेफ आहे, घाबरून जाऊ नका. तिथं तुम्ही आत्तासुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. सेम तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे, लॉग इनमध्ये जायचं आहे, तिथे एक इनकम्प्लीटची स्टेप असेल ती इनकम्प्लीट स्टेपवरती क्लिक करा. इनकम्प्लीट स्टेपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सुद्धा फ्रीज किंवा बेटरमेंट निवडावं लागणार आहे. जर समजा तुम्ही फ्रीज केलात तर जे काही कॉलेज आहे तुमच्याकडे तिथं जाऊन 28 ऑगस्टपर्यंत ॲडमिशन कन्फर्म करायचं. जर बेटरमेंट निवडलात तर तुम्ही काय करू शकता, कॅप राऊंड 4ला पार्टिसिपेट करू शकता आणि जी मागची जी सीट आहे कॅप राऊंड 3ची किंवा कॅप राऊंड 2ची किंवा 1ची ती तुमची सेफ आहे. ठीक आहे, हे परत एकदा सांगतो की आता परत तुम्हाला 1,000 रुपये सीट एक्सेप्टन्स फी पे करायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही सीट एक्सेप्टन्स लेटर बेटरमेंट किंवा फ्रीज करून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आता सेम तुम्ही कॅप राऊंड 4ला गेलात तर तुम्हाला कॅप राऊंड 4ला एखादी नवीन सीट मिळाली त्यावेळी ती मागची जी सीट होती कॅप राऊंड कॅप राऊंड 1 किंवा 2ची ती कॅन्सल होणार आहे. आणि समजा एकही सीट कॅप राऊंड 4ला मिळाली नाही तर तुमची प्रिव्हियस सीट जी आहे ती सेफ आहे. आता प्रिव्हियस सीट इन द सेन्स मी काय सांगतोय, तर समजा तुम्ही कॅप राऊंड 3ला एकही सीट मिळाली नाही, मग कॅप राऊंड 3ला जी सीट मिळाली नाही याचा अर्थ मागच्या कॅप राऊंडला तुम्हाला काहीतरी मिळालं होतं कॅप राऊंड 1 किंवा 2ला तर ती जी सीट आहे मोस्टली रिसेंट कॅप राऊंडची ती तुमची सेफ आहे. ती घेऊन तुम्ही फ्रीज करून कॉलेजमध्ये ॲडमिशनसुद्धा घेऊ शकता किंवा बेटरमेंट करून कॅप राऊंड 4ला पार्टिसिपेटसुद्धा करू शकता. तर कॅप राऊंडला काहीतरी मिळालं तर ती सीट मागची कॅन्सल होणार, कॅप राऊंड 4ची राहणार. आणि जर कॅप राऊंड 4ला काहीच नाही म्हणजे कॅप राऊंड 4ला ओके कॅप राऊंड 4ला जर काहीच नाही मिळालं तर कॅप राऊंड मागची जी आहे सीट ती सेफ आहे. ठीक आहे, आय होप ही प्रोसेस तुम्हाला समजली असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, तर लक्षात ठेवा की आत्ता फ्रीज किंवा बेटरमेंट केलं पाहिजेत का. तर माझं एक ओपिनियन काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तर कॅप राऊंड 3ची कट ऑफची PDF आली असेल आपल्या कॉलेज लिस्टमधून. ठीक आहे, जे कॉलेज आपल्याला मिळाले त्याच्यावरती जे कॉलेजेस होती त्यांचे कट ऑफ एकदा आपल्या कॅटेगरीचे चेक करा. ठीक आहे, त्या कट ऑफमध्ये समजा जर जास्तच डिफरन्स येत असेल तर तुम्ही फ्रीज केलात आणि ॲडमिशन घेतलात तरी चालेल. आणि जर डिफरन्स फार थोडाफार कमी असेल, वाटत असेल की नाही मे बी कॅप राऊंड 4ला थोडाफार कमी येऊ शकतो आणि ती सीट मिळू शकते,
तर तुम्ही काय करा, बेटरमेंट करा आणि पुढच्या राऊंडला जा. आता होतं काय, इथं 2 सिच्युएशन्स आहेत. भरपूर पालकांना काय वाटतं, आता इतका वेळ झाला, एकतर ती ॲडमिशन प्रोसेस आहे जवळजवळ 1-1.5 महिना सगळी सुरूच आहे, त्यामुळे पालकसुद्धा कंटाळलेले असतात आणि चेंज काहीच नाही होत आहे. म्हणजे बेटरमेंट आहे ना, कुणाला मोस्टली मुलांना काही मिळतच नाही. मग ती सुद्धा काय विचार करतात, आता इतका वेळ थांबून काय करायचं, ॲडमिशन घेतलेलं बरं, बेटरमेंट पण होत नाही, असा विचार करणारे सुद्धा पालक आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर हॉस्टेलचे जरा इश्यू होतात. कॉलेजचं हॉस्टेल असेल तर ते लवकरात लवकर भरलं जातं आणि जर सीट्स वगैरे भरतात किंवा जवळपासचे जे पी जी असतात त्यांच्यासुद्धा सीट्स वगैरे भरायला स्टार्ट होतात. त्यामुळे हा एक विचार आहे. आणि दुसरा आहे म्हणजे काय, तर आता तुम्ही इथपर्यंत आलात कॅपराऊंड 3 मग कॅपराऊंड 4 ट्राय करायला काही हरकत नाहीच आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन असं वाटायला नको की एखाद्या कॉलेजचा कट ऑफ कॅपराऊंड 4 कमी आला आणि आपण ट्राय नाही केलं म्हणून ती आपली सीट गेली. ठीक आहे, त्यामुळे माझं पर्सनल ओपिनियन आहे, पहिल्यांदा कट ऑफ चेक करा. जर कट ऑफमध्ये जास्त डिफरन्स असेल तर फ्रीज करून ॲडमिशन घेतला तरीसुद्धा चालेल. कॅपराऊंड 4ला सुद्धा मला वाटत नाही इतका काही डिफरन्स येईल, ऑलरेडी भरपूर सीट्स भरलेल्याच असतात. आणि जर वाटत असेल कट ऑफमध्ये थोडाफार डिफरन्स आहे तर नक्की बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला ट्राय करा. ओके, असं काही इश्यू होणार नाही आहे. फक्त जर हॉस्टेल्स वगैरे जर काही काळजी असेल लवकरात लवकर तर मात्र तुम्ही फ्रीज करून ॲडमिशन घ्या. कारण का हे आता सध्याच्या अलॉटमेंटवरून तरी दिसतंय की कॅपराऊंड 3ला सुद्धा इतके काही चेंजेस झालेले नाही आहेत. जर बऱ्यापैकी मुलांना 30 सीट्स कंटिन्यू झाले आहेत, थोड्याफार विद्यार्थ्यांचे चेंजेस झालेत, मात्र जास्त मुलांना 30 सीट मिळालेली आहे. ठीक आहे, हे मला सांगायचं आहे. अजून म्हणजे काय, तर सीट कॅन्सलेशनचे रूमर्स सगळीकडे चालू होतील की ही सीट कॅन्सल होणार मागची वगैरे, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. ठीक आहे, भरपूर मी जसं सुरुवातीला सांगितलं कॉलेज किंवा त्यांच्याकडून सुद्धा कॉल्स यायला स्टार्ट होतात की तुम्ही इथे ॲडमिशन घ्या, सीट कॅन्सल होणार वगैरे, या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. आय होप ही कॅपराऊंड 3 नंतरच्या अलॉटमेंटची जी प्रोसेस आहे ती समजली असेल. आता हे लवकरच हे ॲडमिशन्स वगैरे पण आता तुमचे झाले आहेत, त्यानंतर मी लवकरच फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे व्हिडिओ सिरीज वगैरे पण स्टार्ट करेन, जेणेकरून तुम्हाला फर्स्ट इयरपासून कोडिंग CGPA कसा करायचा आहे ते सगळ्या अपडेट्स वगैरे मिळत जाईल. आणखीन एक, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट्स बॉक्समध्ये मी त्या इन्स्टा पेजची लिंक दिली आहे, नक्की त्याला फॉलो करा, जेणेकरून जेवढा काही कंटेंट वगैरे असेल ना, आणि मी सुद्धा तुमच्या फर्स्ट इयर्समध्ये सुद्धा कनेक्टेड राहील. ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.